श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ ह्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत. आता स्वामींचे 11 गुरुवार जेव्हा आपण करतो तर ते संकल्पयुक्त गुरुवार कसे करावे याची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. आता आपली कोणती इच्छा असेल, मग ती संतान प्राप्तीसाठी असेल किंवा नोकरीसाठी असेल किंवा आपली कोणती समस्या असेल तर ते सोडवण्यासाठी आपण स्वामींचे संकल्पयुक्त जे काही 11 गुरुवार आहे ते 11 गुरुवार करू शकतो. आता जेव्हा आपण गुरुवारची सुरुवात करतो तर तेव्हा काय करायचं, तर कमीत कमी तुम्हाला याच्यासाठी जे काही 3 महिने आहेत तर 3 महिने लागतात. म्हणजेच प्रत्येक महिन्यामध्ये 4 गुरुवार येतात. पण जर मासिक धर्माचा जर एखादा गुरुवार जर आपण सोडला तर महिन्यात आपले 3 गुरुवार तरी पूर्ण होऊ शकतात. म्हणजे असंच कमीत कमी तुम्हाला 4 महिने तर लागतील. तर आता याच्यामध्ये जेव्हा आपण 11 गुरुवार करतो तर तेव्हा सुरुवात ही कशी करायची, तर ज्या दिवशी किंवा ज्या गुरुवारी आपण संकल्प करणार आहे तर त्या गुरुवारी सकाळी आपण स्वामी महाराजांच्या मंदिरात जायचे किंवा दत्त महाराजांच्या मंदिरात जायचे आणि तिथे जाऊन नमस्कार करायचे आणि त्याच्यानंतर एक नारळ आणि खडीसाखर ठेवायचे आणि आपण स्वामी महाराजांना आपलं जे काही इच्छा आहे तर ती इच्छा सांगायची आणि माझेही काही जे 11 गुरुवार आहेत तर हे निर्विघ्नपणे पार पडो असं स्वामींच्याकडे मागायचं आहे आणि मुद्रा करून तिथून परत यायचं आहे. त्याच्यानंतर घरी येऊन त्याची जी काही मांडणी असेल, म्हणजे पाटावर त्याच्यामध्ये स्वामी महाराजांचा फोटो असेल किंवा त्याच्यामध्ये मूर्ती असेल तो ठेवायची आहे. त्याच्यानंतर घंटी किंवा शंख ठेवायचा आहे व एखाद्या वाटीत थोडीशी साखर ठेवायची आहे आणि जो काही आपला सारामृत ग्रंथ असेल तर तो ठेवायचा आहे आणि सोबतच एक पाण्यानं भरलेला पूर्ण कलश ठेवायचा आहे. म्हणजे ही झाली मांडणीमध्ये फार असं काही नाही आहे. आता प्रत्येकाच्या घरात जेव्हा आपण पारायण करणार आहे तर तेव्हा स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती ही असलीच पाहिजे. आता जे कोणी स्वामी महाराजांचे 11 गुरुवार हे संकल्पयुक्त करेल तर तेव्हा तुमच्या ज्या काही इच्छा असतील किंवा जी काही मनोकामना असेल तर ती पूर्ण नक्कीच होईल. आता सुरुवात कशी करायची, तर ज्या दिवशी तुम्ही पारण्याला बसणार आहात, म्हणजे ज्या दिवशी संकल्पयुक्त गुरुवाराला सुरुवात करणार आहेत त्या गुरुवारी तुम्हाला पहिल्या गुरुवारी फक्त संकल्प करायचा आहे, इतर गुरुवारी तो संकल्प करायचा नाही. त्याच्यानंतर स्वामी चरित्र सारामृत जे आहे तर त्याचे 1 ते 21 अध्याय हे एका बैठकीमध्ये वाचले गेले पाहिजेत. त्याच्यानंतर तुम्ही 11 माळी त्यावेळी स्वामी समर्थांचा जप केला पाहिजे, श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ, किंवा जो काही तारक मंत्र आहे तारक मंत्राचं 11 वेळा पठण केलं पाहिजे. त्याच्यानंतर बघा की आपण जी काही त्याच्यामध्ये संकल्पयुक्त सेवा करणार आहे तर संकल्पयुक्त सेवामध्ये किंवा हे जे काही 11 गुरुवार करणार आहे तर याच्यामध्ये नियम काय काय आहेत, तर तुम्ही पूर्णतः 4 महिने मांसाहार हा तुमचा वर्ज्य असला पाहिजे. त्याच्यानंतर ब्रह्मचर्याचं पालन जर करायचं म्हटलं तर आपल्याला 3-4 महिने शक्य नसेल, जर कोणाला शक्य असेल तर ते अवश्य करा. त्याच्यानंतर किमान गुरुवारी तर आपण हे ब्रह्मचर्य पाळलं गेलं पाहिजे. त्याच्यामध्ये जर मासिक धर्म आला तर तो गुरुवार तुम्ही पकडू नका, किंवा जर तुम्ही इतर कुठं गावाला गेला असेल किंवा माहेरला गेला असेल त्याच दिवशी तुमची सेवा नसेल तर तो गुरुवारसुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये पकडू नका. त्याच्यानंतर जेव्हा तुमचे हे 11 गुरुवार संकल्पयुक्त गुरुवार पूर्ण होतील तर तेव्हा त्याचं उद्यापन कसं करायचं आहे, म्हणजे शेवटच्या गुरुवारी तुम्ही 11 मुलांना किंवा 9 मुलांना किंवा 7, 5 किंवा 3 मुलांना तुमच्या इच्छेप्रमाणे किंवा तुमच्या यथाशक्तीप्रमाणे मुलांना जीव घालायचं. जर तेवढं शक्य नसेल तर किमान एका जोडप्याला जीव घाला आणि जर तेही शक्य नसेल तर तुम्ही स्वामी महाराजांच्या मंदिरात जावा किंवा मठात जावा आणि तिथं काहीतरी दान किंवा दक्षिणा द्या, किंवा जे काही गोरगरीब असतील तर गोरगरिबांना काहीतरी दान द्या. म्हणजे स्वामी महाराजांचे जर तुम्ही संकल्पयुक्त जर 11 गुरुवार केले तर काही असे अनुभव आलेले आहेत की तुम्हाला 2-3 गुरुवार यामध्येच तुमच्या ज्या काही इच्छा असतील किंवा ज्या काही मनोकामना असतील तर त्या पूर्ण झालेल्या दिसतील. परंतु याच्यासाठी तुम्ही हे सर्व मन लावून आणि श्रद्धेनं केलं गेलं पाहिजे. झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.